शुभ सकाळ मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे। आज सुट्टीच्या दिवसामध्ये मी गेलेलो पनवेलच्या मच्छी मार्केटच्या इथे असंच फिरायला गेलेलो। मच्छी मार्केट आपण एक्सप्लोर केला आणि आता आपण निघतो आहे। आज आपण या ब्लॉगमध्ये फुल मजा असणार आहे। आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही शेवटपर्यंत। आपण पनवेल मच्छी मार्केटमध्ये आलो आहे आणि आज पनवेलच्या मच्छी मार्केटमध्ये महानगरपालिकेवाल्यांनी सगळ्यांना उठवलेलं आहे। तुम्ही बघू शकता सगळेजण उठले आहेत, कारण की इथं सगळा मार्केट भरलेला असायचा आणि आज सगळेजण इथनं उठून गेले, कारण की आज सगळ्यांना उठवलं इथनं महानगरपालिकेवाल्यांनी। सगळेजण आतमध्ये गेले, तुम्ही बघू शकता, कारण की मच्छी मार्केट आतल्या साईडला आहे। आता आपण पण आलो आहे मच्छी मार्केटमध्येच। गर्दी पण बघू शकता तुम्ही, भरपूर आहे, जाम गर्दी आहे मच्छी मार्केटला। हाय गाईज, मच्छीवाले पण बघू शकता तुम्ही। आज सगळ्यांना आतमध्ये टाकलं आहे आणि मार्केटला आज भरपूर गर्दी आहे, कारण की रविवार आहे। गर्दी 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 मच्छी मार्केट भरला आज आतल्या साईडला। मित्रांनो, ज्यूस घेतला, पलकी भरपूर ताल लागलेली। एक ज्यूस घेतला पलकी ऑरेंज, या ज्यूस पियाला तुम्ही पण। आपण आता फळच प्याला, फळच पिऊन आता आपण चालले मोपाड्यामध्ये। मोपाड्या गेल्यावर आपण भेटूया। आज फुल ट्रॅफिक आहे, फुल ट्रॅफिक। मी पनवेलपासून येतो आहे, पनवेलपासून फुल ट्रॅफिक बघायला मिळतं आहे। आता विचार करा तुम्ही, पोंजाला पण ट्रॅफिक आहे, पोंजामध्ये ट्रॅफिक। मित्रांनो, तब्येत नाही बरी आहे, जाम ताप डोकं दुखत आहे, एक गोळी खातो आहे। आज ब्लॉग तरी पण शूट करणार आहे मी, भरपूर मजा येईल ब्लॉगमध्ये पण। एक गोळी खाऊन घेतो, नंतर तुम्हाला भेटतो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज रविवारचा बाजार आहे, मार्केट लागला आहे आणि रक्षाबंधन पण जवळ आली, राख्या पण आल्यात मार्केटमध्ये। आणि हा संडेचा मार्केट आहे, अजून गर्दी नाही, संध्याकाळ झाल्यानंतर फुल गर्दी होईल, बघू शकता तुम्ही। आज भरपूर डोकं दुखते, ताप आला आहे, आज फिलिंग नॉट बेटर आहे आजच्या दिवसात। आज तुम्हाला एकदम चेहरा पडलेलाच दिसेल। आता मी झोपणार आहे, झोपून उठून नंतर मी तुम्हाला भेटतो। आला जेवून खाऊन एकदम आणि चकाचकमध्ये केस कापलेत, आंघोळ केली का नाही देवाला माहिती, का गोळी काढली आंघोळीची, रुमाल घेऊन आज एकदम झोपून उठलो आहे। फ्रेश पण नाही झालो आहे, थोड्या वेळाने फ्रेश होईल। आणि बघितलं तर आमचा यशवंत येते बघा आणि एडिटिंग करतोय गाईज। आज एडिटिंग चाललंय त्याचा ब्लॉग आज येईल, नाही उद्या येईल। उद्या आला का तो ब्लॉग बघा, त्याला लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण यशवंतच्या सबस्क्राईब करा। ते तर केलंच पाहिजे, आणि ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक तर। कालचा ब्लॉग त्यांना दाखवलाय का आपला, सांगितलं का त्यांना? हा, तो मी माथेरानचा पाठवला, इन्स्टाला पण मी टाकलाय, कारण की माझा मित्र पुढे जावा अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। आणि त्याने एकदम मोठं व्हावं अशी माझी इच्छा आहे, आणि त्याने नंतर आम्हाला पण बघावं अशी पण माझी इच्छा आहे। आम्हाला समोरनं डायरेक्ट बोलल आता मी शेट आहे असं नको व्हायला। मित्र आमचा चांगला आहे, आता झोपेत हा मला सगळ्या गोष्टीसाठी मला मदत करतोय, अशी तुझी मदत मला राहावी। आणि ते माईकचं काय ते विषय ते आपण करून टाकू। आकाश मागाशीच आपला विषय काय झाला माईकचा, कनेक्टर पण तुझ्याकडे आहे, तू असं पण ते बघूया आपण। पावसात मजा बघू शकता, फुल ऊन पडलेला आणि आता पाऊस पडला तर लहान पोरांची मजा तुम्ही बघू शकता। दोघं जण फुल मजा घेतात पावसात, पण घरी गेल्यावर लय मार खातील, हे पण लक्षात ठेवा। आता करतायत ते दोघं मजा, पण घरी गेल्यावर त्यांनी लय मार भेटणार आहे। फुल पाऊस पडतोय मोकळ्यामध्ये, बघू शकता तुम्ही। आणि आज रविवारचं मार्केट आहे, पब्लिक पण नाही आहे मार्केटमध्ये।
त्या दोघांची मजा फुल चालली आहे. बरोबर. भाई बारिश का मौसम हो गया है, ठंडा ठंडा लग रहा है, तो भजिया मतलब जलेबी कुछ होना चाहिए भाई, चाय जलेबी सब। पैसे तर दे. पैसे 50 देगा मैं, 50 तू देगा. तू 50 का तू ही खाएगा. नहीं और मैं 50 डालेगा उसमें, वो भी 50 में तू खा लेगा. फिर क्या हो गया फायदा? 50 मेरा 50 तेरा, उसने तो 20 खर्चा कर दे, वो तो नहीं ले. रुपये में उसने ठंडा लेके आया. देख भाई 50 देगा, जलेबी में फाफड़ा लेके आओ, बाद में वो चाय पिलाएगा भाई. डाली दे ये बात चालेल. मतलब उसका दे 50 तरी दे लवकर दे. बॅगेत तेवढेच होतो पैसे. न्यावे लागतील का? बॅगेत तेवढेच पैसे, दोन तेवढेच देतोय. बॅगेत राज पैसे. आम बघू दे किती पैसे. संध्याकाळची सोय झाली भाई. भाई संध्याकाळची सोय झाली. संध्याकाळची गटारी 2,500 रुपये आहेत. आजची गटारी होऊन जाईल. ये 50 और ये भी ले और ये 60. ये देख 14 60 रुपयेच फक्त दिलेत आणि 2 वस्तू आणायला सांगितल्या. आपण पावसातनं चाललोय जिलेबी आणि पापडा घ्यायला. जिलेबी पापडा घेऊ आणि मग स्टुडिओमध्ये जाऊ. तुम्ही बघू शकता पाऊस आहे. मी छत्री घेऊन आलो आहे आणि चाललो आहे आता. जिलेबी पापडा घेतो आणि मग स्टुडिओत गेल्यावर तुम्हाला भेटतो. आता जिलेबीवाल्याकडे आलो आहे. आता जिलेबी घेतोय आपण. गरमागरम जिलेबी. ह्या बघू शकता छोटू बघा खुश आहे. आणि ही जिलेबी. आता आपण जिलेबी घेऊ आणि मग निघू स्टुडिओमध्ये. मित्रांनो जिलेबी आणली आहे बघू शकता तुम्ही. आणि मी जिलेबी घेऊन आलो आहे. पापडाचं दुकान बंद झालं आहे. ते चाचा गावाला गेलेत अख्ख्या फॅमिलीला घेऊन. तिथे सगळं सांगितलं. नाही बिकानेरवाला आपल्याकडे कुठे आहे? कोण आहे? कुठला? चौकीच्या लाईन मध्ये. कुठं बिकानेर आहे? मोपाड्यात तू राहतोस कमी राहतो का हा राहतो ते मला सांग. आता अनबॉक्सिंग चालली आमची जिलेबी. या जिलेबी खायला. आणि जिलेबी आपल्या या मित्रांनी दिली आहे. या मित्रांनीच जिलेबी दिली खायला. 60 रुपये होते त्याकडे. त्यांनी जिलेबी आणली. 1 नंबर आहे. खातो आणि मग तुम्हाला भेटतो. फुकटचा आहे ना म्हणून 1 नंबर आहे. फुकटची वस्तू गोडच लागते आणि जिलेबी जाम गोड आहे. दोघं जण आता मार्केट फिरतोय. पावसातच निघालो. भरपूर स्टुडिओमध्ये बसून पण कंटाळा आलेला. जरा बाहेर फिरूया बोललो. आता बाहेर फिरतोय. फिरून झाल्यानंतर तुम्हाला भेटतो आणि आजचा ब्लॉग पण थोड्या वेळाने एंड करीन. एंड झाला की तुम्हाला बघायला भेटेलच आजच्या दिवसात.